स्मिता एक छोटीशी मुलगी होती, जी एका छोट्या गावात आपल्या कुटुंबासोबत राहत होती. तिच्या वडिलांची एक लहानशी दुकान होती आणि तिच्या आईने घरातील सर्व कामं सांभाळत आपल्या कुटुंबासाठी जणू एक बलिदान दिलं होतं. स्मिता शाळेत अत्यंत हुशार होती. तिच्या कुटुंबाच्या आयुष्यात खूप कष्ट होते. पण तिला नेहमी सांगितलं जातं की तुमचं शिक्षण हेच तुमचं सर्वात मोठं संपत्ती आहे. स्मिता चांगल्या ग्रेड्समध्ये शाळा पूर्ण करत होती आणि तिच्या स्वप्नांच्या मागे धावत होती. तिच्या मनात एकच विचार होता, शिक्षण घेऊन एक दिवस माझ्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करायचं. समस्यांचा सामना करत स्मिता शाळेची तयारी करत होती. तिच्या घराच्या परिस्थितीमुळे तिच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेली पैशांची तंगी होती. तिचे वडील लहान दुकानदार होते आणि त्या ताणलेल्या परिस्थितीमध्ये स्मिता त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी मदत करत होती. तिच्या आईने आपला झोळी भरून स्मिताला शिकवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. शाळेतील एका शिक्षकाने तिला शिष्यवृत्ती दिली, ज्यामुळे स्मिता शाळेतील खर्च कमी करू शकली. तिने त्या संधीला मोलाचं मानलं आणि शाळेत शिक्षण घेत राहिली. तिच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला तिने एक नवीन शक्ती म्हणून स्वीकारलं. ती सांगायची, आपण जे आज करत आहोत, त्यातूनच भविष्य उजळणार आहे. स्मिता शाळेतून महाविद्यालयात दाखल झाली आणि तिचं जीवन आणखी कठीण बनलं. तिच्या कुटुंबाला अजूनही आर्थिक मदतीची आवश्यकता होती. ती स्वतःच्या कष्टाने आणि विद्यार्थ्यांसाठी नोकरी करत होती, त्याच वेळी अभ्यास करत होती. परंतु एक गोष्ट तिने ठरवली होती, मी हार मानणार नाही. महाविद्यालयात तिचं एक प्रोजेक्ट होतं, ज्यामुळे ती एक मोठ्या शैक्षणिक संस्थेत काम करण्याची संधी मिळवू शकली. त्या काळात तिला एक अनोखी संधी मिळाली, ती एका संस्थेत शिकवायला जाऊ लागली. स्मिताला हे तंत्रज्ञान शिकवण्याच्या कार्यात खूप आनंद मिळाला आणि त्यानंतर तिच्या जीवनात एक नवीन दिशा आली. स्मिता आता एक शिस्तबद्ध शिक्षिका बनली होती. तिच्या कुटुंबाने केलेल्या संघर्षाला प्राधान्य देत तिने आपली मदत समुदायातल्या गरीब मुलांना शिक्षण देण्यासाठी सुरू केली. स्मिता नेहमी सांगायची, शिक्षण हेच एक मार्ग आहे जे आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवते. स्मिताने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षण केंद्र सुरू केले. तिच्या कामामुळे त्या गावातील मुलांच्या जीवनात खूप बदल झाला. मुलं शिक्षणाच्या मार्गावर यायला लागली आणि त्यांना भविष्याची एक नवी दिशा मिळाली. एक दिवस स्मिता आपल्या लहानशा वर्गाच्या समोर उभी राहिली आणि ती म्हणाली, तुम्ही प्रत्येकजण ज्या उंचीवर पोहोचू इच्छिता, तेथे जाण्यासाठी तुम्ही मेहनत करा. जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्ही विश्वास ठेवला तर काहीही अशक्य नाही. स्मिता आज एक आदर्श शिक्षिका बनली आहे. तिच्या कुटुंबाची परिस्थिती बदलली आणि तिच्या कुटुंबासाठी नवीन आशा निर्माण झाली. तिच्या मेहनतामुळे आणि शिक्षणामुळे तिच्या गावातले असंख्य लोक प्रेरित झाले आणि त्यांनी तिच्या मार्गदर्शनाखाली आपलं जीवन बदलण्याची ठरवली. स्मिताच्या कथेने एक गोष्ट सिद्ध केली, जीवनात कितीही संकट आली तरी जर तुमच्यात जिद्द असेल, तुमचं ध्येय स्पष्ट असेल आणि मेहनत करणारी वृत्ती असेल, तर जीवनाचा प्रत्येक अडथळा ओलांडता येतो. संदेश: शिक्षण आणि मेहनत हे तुमचं सर्वात मोठं यश होऊ शकतात. आपल्याला जो मार्ग आवश्यक आहे तो शोधा आणि त्यावर चालत राहा.